तर सगळं चांगला होता। हा आता भावाच्या घरात भांडणं होती खरी, पण ती मिटली होती। मी ऐकलं अण्णांबरोबर काहीतरी। मी सुद्धा अण्णाच्या वाड्याकडे जाताना बघितलं होतं। आता बायलेचा कसा होताला, पोरगो पण केवढोसा, भावा चांगला, कोण नाही कोणाचो, तोंडावर सगळी चांगली असत। बघ एक दिवस तरी बघता का? उतराव खाली त्यांका, जीव जाय त्यांचा, उतरावा त्यांका। सांभाळ स्वतः। अगं तू जर असं केलं तर पोरा कोण बघताला? अहो त्यांका डॉक्टर कडे नेऊ गया। उतरावा माझ्या। वहिनी, असं नाही करता येणार आपल्याला। अहो पोलीस केस आहे ती, पोलिसांना वर्दी द्यायला माणूस पाठवला। पोलीस आल्यावर कारवाई होईल, तोपर्यंत आपल्याला असंच राहणं भाग आहे। त्यांना जरा सांभाळा। वहिनी, नशीब म्हणतात या नशिबात काय लिहिलेला काय सांगू शकत नाही। सदा काल इलो होतो माझ्याकडे जमिनीचे पैसे देऊ, पैशांच्या बदल्यात जमीन देऊक सांगत होतो। मी देऊक तयार झाले, पण बाकी कर्जा काय कमी हा डोक्यात। कर्जात बुडाले, काय करणार? जो शेवटचा पर्याय होता तिच्याकडे, पण सदा तू चुकलास। या करूच्या आधी बायका पोरांचा तरी विचार करूचा होता। काय करायचा त्यांनी? कोण बघताला त्यांच्याकडे? खरं सांगू, या सगळ्यात मीच कारणीभूत असे। काल तो पैसे देऊ केलो, मी नाही घेतले। मी ते काही विचारले, तुका वय असले तर सांग, मी मदत करते। नाही म्हणाल। मी त्याका जबरदस्ती देऊ खोय होते पैसे, त्याची नड भागू खोय होती। या केलेलं नसतं त्यानं, खोळ्यासारखा करून बसू। अण्णाचा समा अण्णाच हा, ह्याचा काय बोलता हा ना, तो अण्णाच आहे, ह्याच्यावर माझा विश्वास नाही। काहीतरी भानगड दिसत। होय होय। वहिनी, पैसे सदाक मी काय परत आणू शकणार नाही, पण एवढं मात्र नक्की करू शकते। घ्या। अजून लागलं तर सांगा, मी असं आहे, मी करीन मदत। येतंय। कुणीतरी उतरावर येते का खाली? स्वतःच्याच जमिनीत असो फासावर चढलेलो कसो बघवता तुमका? हा, उतरावते का खाली? पण अण्णा, पोलीस येऊचे तेव्हा येऊन दे। असा किती वेळ घरच्यांसमोर ठेवणार? उतरावते का खाली? इंदू, अगो असं किती वेळ बसा रवतलं? नाना, अहो डोक्यात चालना नाही हो माझा। काल घुगरे वाटूक गेले तर त्यांका टोके पडलेले होते। पोराची तब्येत बघताच ना तुम्ही, काय दुखता खुपता काय हो कळणार नाही। सगळे उपाय करून झाले। आता घराकडे येताना डॉक्टरांनी तपासल्यानी आणि बरं हा म्हटल्यानी ना, पण घराकडे येल्यापासून सारखं रडता हा। आता
आता ह्यो कागद एका भोका किती पडली काय माझ्या पोराच्या नशिबात लिवला ना काय कळणार नाही हो. सटवी झाली इथली ना ताच होता लागो. आपण त्याच्यात बदल नाही करू शकलो. नाना, सटवीच्या हातात काही नाही. हे हात दिसतात, या हातात हा सगळ्यांचा नशीब. अहो, काय बोलतास या तुम्ही? आता जा, बाबीच्या काढण्यात दोर बांधून घे. जा. आहे असं का सांगितलं नाही अण्णांनी? दत्ता, जर सांगितल्याने तेवढा कर, उगाच त्याच्यावरतून वाद नको. अरे पण राहटाच्या दोराचा काय संबंध? अण्णा आला ना आता? होय. कुठे? बरं सर, काय झाला? काय सांगू? अरे सदानं स्वतःच्या गळ्यात दोर बांधून झाडाला लटकून घेतलं. पण यांच्याशी त्याचा संबंध काय? नाही, संबंध नाही. नाही कसो, सदाचा आणि अण्णाचा जमिनीवरचा वादाचा. म्हणजे अण्णांनी सदा? नाही, तसा लोकांना संशय येऊ शकतो, पोलिसांना संशय येऊ शकतो. पण अण्णा कशाला करेल तसं? अण्णासाठी सदा मुंगीसारखा आहे. मुंगीला मारून अण्णाला काय फरक पडतो? मी आलोच. रघु भाऊजी, अहो काय होत ह्या घरात? कायच जड होत नाही. अहो आता कालचाच बघा ना, काल पाचवी होती, सटवाई समोर ह्यो कागद ठेवलेलो, ते का भोका पडली, घुगऱ्यांका टोके पडले, आणि आता हे असा काय म्हणायचं ह्या सगळ्यात? वहिनी, असं ना, मी तो बघता ना. अण्णा, अरे नेने, ये बस. नेने, सदा गेलो, लय वाईट झाला. आता काय होणार त्याच्या बायका पोरांचं? किती असा करायचा ना? जाऊन झाला आता झाला. आता त्या जमिनीचा काय करायचा? तब अण्णा, तू लोकांना फसवू शकतोस, मला नाही. तुझ्या वाकड्या शिरणाऱ्या माणसाची काय अवस्था होते मला चांगलंच माहिती आहे. शेवटी सदाची जमीन सदाची झाली. झाड त्याचं, जमीन त्याची. शेवटी तो त्याच्याच जमिनीत गेला. कसा गेला? अण्णा, तू हुशार आहेस, पण कायद्याचे हात लांब आहेत आणि ते तुझ्यापर्यंत कधीही पोचू शकतात. कायद्याचे हात माझ्यापर्यंत पोचण्याआधी बाजूक कसे करायचे का मी तुका शिकू कोया काय? मी आहेच. मी तुझ्या भावासारखाच आहे आणि भावासाठी जे जे करायला लागेल ते मी करणारच. अगदी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात आहे तोपर्यंत करणार. पण काय किंमत असा चुकता करूया. किंमत चुकती तर करावी लागेलच, पण एकदा तरी विचारायचंच मला. नेने, तुका माहित हा, अण्णा नाही कोणाक विचारत नाही. तो फक्त स्वतःच ऐकता आणि स्वतःच्या मनात येतात ताच करता. सदाच्या आत्म्याक शांती मिळाली. साहेबानू, ओ साहेबानू, किती वेळ झालो? माका किती बोलवलास? सदाच्या खुनाच्या चौकशीसाठी. हो, माझो काय संबंध? तो काय माझ्याकडे जेवू घेत होतो की मी त्याच्याकडे जेवू जायत होतोय? सदाचं तुमच्या घरी येणं जाणं होतं? हो, सदाचा तर तसा पण सगळ्यांच्या घरी येणं जाणं होता. सगळ्यांका विचारलास? सगळ्यांका बोलवलास तपासात?
गावातल्या इतर माणसांना बोलवलं होतं ते गप्पांसाठी नाही, चौकशीसाठी बोलवलं होतं. विचारा काय विचारूचा आता विचारा. मी काय कोणा घाबरत नाही. जा काय हा ना तर तोंडार सांगेन. कर नाही त्याका डर कित्या. सदाचं तुमच्या घरी येणं जाणं होतं. अहो 10 वेळा विचारलास ना तरी ताच सांगणार. येईत होतो माझ्याकडे, चाय घेऊ की यायचो. जेऊ घालूचा रवला त्याच्या आधीच गेलो बिचारो. अहो गेलो कसलो, खपवल्यानी त्याका मारल्यानी. तुमचा कोणावर संशय? माका विचारतास? हो. हो गाववाल्यांका बोलवलेलास ना तपासासाठी. त्यांनी काय नाही सांगितल्यानी. कसा सांगणार हो. त्यांका पण भीती वाटली असात. अण्णा नाईक त्यांका पण फासावर लटकावीत म्हणान. तुम्हाला नाही भीती वाटत? त्याका पुरून उरीन मी. कोण आहे तो? अण्णा नाईक. सदाच्या जमिनीवर डोळं होतो त्याचो. त्यांना तोंड उघडल्यान तर बंद केला ह्या माणसान. कोर्टात सांगाल? हो आरडून आरडून सांगीन मी. सांगा अण्णा नाईकाक फासावर लटकवशाल? एवढी हिंमत दाखवशाल तुम्ही? रघु, अरे काय कळता हा काय रे? होय कळता. दिशा दाखयना ना, चेहरो दिसना ना. या म्हणजे संकटाची चाऊल आता. काय सांगतास या? होय बाहेरची संकटा उमरो वलांडून घरात येऊ बघतात. आईच्या रूपाने येत सांगू घेणार नाही. उमरो ओलांडून घरातल्या माणसाक घेऊन जाऊ बघता संकट. काय झाला? मी अण्णाला सावध केलंय. प्रकरण आत्महत्येचंच आहे, पण पोलीस चौबाजूने चौकशी करणार. त्यात जमिनीच्या वादाचं निघणार. त्यात पुन्हा अण्णाची चौकशी होणार. म्हणून आपण सावध राहिलेलं बरं. तुम्हाला काही विचारलं तरी आम्हाला काही माहिती नाही म्हणून सांगायचं. बाकी मी आहेच. हा चल रघु. वहिनी काळजी करू नको. मी असं आहे ना दत्ता, तुळशीच्या पानान ह्याच्यावर पाणी ओतून हे साफ करून टाक. चल येतोय मी. येतो रे. येतो अण्णा. नेने नमस्कार साहेब. काय म्हणताय आज इकडं? बरं ड्युटी करायला हवी की नको?
नक्कीच करायला हवी. अण्णा नाईक कोण? अहो ज्यांच्या घड्यात उभे असतात त्यांचाच नाव विचारतं. माझे अशील आहेत. तुमचे ते कोण आहेत हा प्रश्न नाहीच आहे, किंवा तुम्ही त्यांचे कोण आहात हा पण प्रश्न नाहीये. अण्णा नाईक कोण? ह्या गावातली बडी असामी असा ती. कुठे ती बडी आसामी? हैसर असं मी. या अण्णा, जमिनीवर या. साहेब काय झालं मला सांगा, मी वकील आहे त्यांचा. तुम्हाला तुमची ड्युटी करायची संधी मिळणार वकील साहेब. मला माझी ड्युटी करायची संधी द्या. मी त्यांना पोलीस स्टेशनला हजर करतो, या तुम्ही. कायद्याची सेवा तुम्ही एकटेच करणार की आम्हाला पण करू देणार? अण्णा या, खाली या. अण्णा नाईक कोण असत या तुमका माहित नाही ना? नुकतीच बदली झाली माझी, माहिती घ्यायला आवडेल मला. अहो हे पोलीस सदानंदला ओळखता? ज्यानं स्वतःच्या जमिनीत स्वतःला लटकवून घेतलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. जाऊन आलात ना तुम्ही? बायका पोरांना मदत केलीत ना त्याच्या? काय अण्णा? अहो चांगल्या कामाची चौकशी करीत असतात तर कसा होईल? चौकशी चांगल्या कामाची नाही, ते काम का केलं गेलं याची चौकशी करायची. तुम्हाला घेऊन जायला आलोय. नाथा, माझं नाव काय रे? अण्णा नाईक. मोठ्यान. अण्णा नाईक. दत्ता, आपल्या दारात किती वेळा पोलीस येऊन गेले? 2-3 मोजून सांग. 4. काय गो, झाली अटक? अण्णा असे गेले ना असे इले. अण्णांबरोबर पोलिसांचा असा वागणं आम्ही कधी बघू नाही. अण्णा नाईक, पोलीस दारात यायची ही 5वी वेळ. यावेळी तुम्हाला घेऊन जायला आलोय. परत कधी याल हे सांगू शकत नाही, कारण अण्णा नाईकांना अशा पद्धतीने पकडून घेऊन गेलेलं कुणीच बघितलं नाही.